एक प्रयोग करून बघा. आज संध्याकाळी न्यूज चॅनल लावा. तुम्हाला काय दिसेल? कुणी कुणाला गद्दार म्हटलं, कुठल्या देशावरती बॉम्ब पडला, कुठल्या बाबानं काय चमत्कार केला. हो ना? आता विचार करा तुमच्या गल्लीतला रस्ता गेल्या 3 पावसाळ्यांपासून उखडलेला आहे. पण एखाद्या तरी न्यूज अँकरने तिथं येऊन नेशन वॉन्ट्स टू नो, राष्ट्र विचारतंय हा खड्डा कधी भरणार, असं ओरडताना कधी तुम्ही पाहिलंय का? अर्थात नाही. कारण तुमच्या जगण्याचे प्रश्न हे न्यूज चॅनलसाठी स्लो पॉइझन आहे. खड्डे, पाणी, कचरा हे विषय दाखवले की चॅनलचा टीआरपी धाडकन खाली पडतो. आज आपण न्यूजरूम मधलं हे डर्टी गुपित याच्याबद्दल चर्चा करणार आहोत की मीडियाला तुमचं आयुष्य सुधारायचंय की फक्त तुम्हाला एंटरटेन करायचंय. चला समजून घेऊया नागरी प्रश्नांचा हा फ्लॉप शो. न्यूज चॅनल्सला हवा असतो ड्रामा. समजा 2 बातम्या आहेत. बातमी क्रमांक 1, पुण्यातील कोथरूडमध्ये सांडपाण्यामुळे रहिवासी त्रस्त. आणि दुसरी बातमी, पहा नेताच्या मुलाच्या लग्नात कोणीतरी कोणाचं तरी ताट चोरलं. तुम्हाला काय वाटतं, लोक काय बघतील? सीएमएस मीडिया लॅब्सच्या एका अभ्यासानुसार भारतीय न्यूज चॅनल आपल्या एकूण वेळापैकी केवळ 1 ते 2% वेळ शिक्षण, आरोग्य, नागरी समस्या यांना देतात. उरलेला वेळ फक्त युद्ध, वाद आणि विनोद यांच्यासाठी असतो. का? कारण नागरी प्रश्न हे लोकल असतात. पुण्याचा खड्डा नागपूरच्या माणसाला बोर वाटतो, पण राजकीय भांडण ते सगळ्यांसाठी मसालेदार वाटतं. नागरी प्रश्न दाखवणं म्हणजे चॅनलच्या भाषेत ऑलमोस्ट सुसायडल आहे. पण याचा अर्थ फक्त मीडियाला दोष देऊन चालणार नाही. खरं सांगू, मीडिया तोच कचरा विकतो जो आपल्याला खायला आवडतो. जेव्हा एखादा पत्रकार महानगरपालिकेच्या बजेटचं ऑडिट याच्याबद्दल चर्चा करत असतो, तेव्हा आपण रिमोटचं बटन दाबतो आणि गाणी लावतो. जेव्हा न्यूजवरती 2 नेते एकमेकांचे कपडे फाडायला येतात, तेव्हा आपल्याला अरे वा, आज काहीतरी राडा होणार, काहीतरी स्पायसी आहे म्हणून आपण टीव्हीला चिकटतो. आपल्याला मिरची मसाला हवा असतो, माहिती नको असते. कचरा व्यवस्थापनावरचा 10 मिनिटांचा रिपोर्ट बघण्यापेक्षा आज रात्री कोणाचा गौप्यस्फोट होणार हे बघायला आपल्याला जास्त उत्सुकता वाटते. जोपर्यंत प्रेक्षक मूर्खपणा बंद करत नाही तोपर्यंत शहाणपण विकलत जाणार. एक समजून घेऊयात की हे न्यूज चॅनल्स हे चॅरिटी ट्रस्ट नाही, तर हे व्यवसाय आहेत. त्यांना कोणाकडनं पैसे मिळतात? तर मोठ्या कंपन्या, जाहिरातदार, सरकार. जर एखाद्या चॅनलने दिवसभरात खड्डे, ड्रेनेज याच्याबद्दलच्या बातम्या दाखवला तर सरकार त्या चॅनलला जाहिरात देईल का? चॅनलला पॉझिटिव्ह बातम्या किंवा राजकीय राडे दाखवणं जास्त फायद्याचं असतं. कारण खड्ड्यावर चर्चा केली तर कॉन्ट्रॅक्टर आणि नगरसेवकाचं नाव घ्यावं लागलं तर तिथं त्या चॅनलच्या पेमेंटची गोची होते. बार्कच्या डेटानुसार जेव्हा एखाद्या मुद्द्यावरून वाद होतो, कॉन्फ्लिक्ट होतो, तेव्हा ऑडियन्स रिटेन्शन, प्रेक्षकांची संख्या 30% वाढते. म्हणून मीडियाला प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा वाद वाढवण्यात जास्त रस असतो. लोक म्हणतात अहो ते सिव्हिक इश्यूज खूप ड्राय असतात. मान्य आहे. कचऱ्याच्या गाडीचा व्हिडिओ बघणं हे काही पुष्पा सिनेमा बघणं इतके इंटरेस्टिंग नाही आहे आणि अपेक्षाही नाही आहे. पण हेच ड्राय प्रश्न ठरवतात की तुमच्या मुलाला शाळेत नीट बाकडं मिळणार आहे की नाही, तुमच्या गाडीचं सस्पेन्शन टिकणार आहे का नाही आणि तुम्हाला शुद्ध हवा आहे ती मिळणार आहे की नाही. आम्ही नागरिकशास्त्रावर हे प्रश्न मुद्दाम सार्कास्टिक पद्धतीनं मांडतो कारण आम्हाला माहिती आहे तुम्हाला कडू औषध साखर लावूनच द्यावं लागतं. मित्रांनो, टीआरपी तुमच्या हातातल्या रिमोटमध्ये असतो. ज्या दिवशी तुम्ही खळबळऐवजी खऱ्या प्रश्नांवर व्ह्यूज द्याल, ज्या दिवशी न्यूज अँकर्सना सुद्धा पार्किंग आणि फुटपाथवरती डिबेट घ्यावे लागतील, त्यावेळेस कदाचित आपल्याला याबद्दल चर्चा करता येईल. पुढच्या वेळेस जर तुम्हाला टीव्हीवरती कोणी ओरडताना दिसलं तर स्वतःला प्रश्न विचारा, याने माझ्या घरासमोरचा कचरा साफ होणार आहे का? तर उत्तर नाही असेल तर कदाचित चॅनल बदलायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं, न्यूज अँकर्स, न्यूज चॅनल्स यामध्ये सुधारतील का? यात कधी बदल होईल का? की आपण कायम टीआरपी आणि कोण जास्त मसाला सर्व्ह करतंय, कोणाकडे जास्त मसाल्याची भाजी आहे त्याच्याकडे जाऊन खाणार आहोत? तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल आम्हाला नक्की सांगा. नागरिकशास्त्राला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.